फ्रेंड, कशा आहात तुम्ही? वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. गुड मॉर्निंग. तर आज आहे माझी सुट्टी. तर आज आहे मंगळवार. तर आज आहे आमच्या घरी आखाड महिन्यातल्या सवासणी. तर त्याच्याला आता मी सकाळी उठली 6 वाजले. तर पहिले पोहे बनवून घेतले, कारण की आज यांची डायलिसिस पण आहे. त्यांना पोहे बनवून पाठवून देते पहिले, मग आवर करून. चला, चहा होतोय, यांचं आवरून होतील, मग हे जातील एकदाचे डायलिसिसला, मग आपले काम वगैरे करता येईल. आता ते झोपलेत, आज उठलेच नाही, काय माहीत नाही. तर 5:30 वाजल्यापासून उठवून ठेवतात मला, उठ उठ उठ. तर पोहे झाले, चहा होतोय, आता उठवते त्यांना आणि मग चला, मग भेटते तुम्हाला. हा स्वयंपाक झालाय. तर बघा, आमचं देवपूजा पण झाली. आता आमचा अख्खा स्वयंपाक झाला, दाखवत होते तुम्हाला. बघा, खीरची, त्याच्यानंतर सार, हा भात, मेथीची भाजी, त्याच्यानंतर देवाला नैवेद्य दाखवलाय, आणि हे पापड भजी सर्व स्वयंपाक झालाय. आता 12 वाजले. फक्त आता बायका येतील, त्याच्यानंतर जेवण वगैरे होईल. सवासींचं जेवण चालू होईल. आणि अंशूचा आता शाळेचा पण टायमिंग झालाय. पहिले त्याला शाळेत पाठवते. तुम्ही तिकडचं नैवेद्य दिलं मामाच्या फोटोच्या इथलं? चला आता बघू कोण आलं. का सुट्टी असते ना अंशू आज? ना तयारी करतोय तो. स्कूलला जा. तुम्ही तयारी करून देताय? आता आम्ही बायकांची वाट बघतोय. तो पण अंशूचा स्कूलचा टायमिंग झाला, अंशूचा खाऊन झालंय, त्याची तयारी करतोय. मराठीचा सगळ्यात इझी वाला. कोणतरी आलं वाटतं, प्रिया काकी आली असेल. जाऊन बघ. त्याच्यानंतर सर्व लेडीज हॉलमध्ये बसल्या, तर मग आम्ही ताटं वाढून देत होतो, कारण की 7 सवासणी आम्ही जेवायला बसवल्या होत्या. मग सर्वांनी पहिले ताटं बनवून घेतले. बोलले मग ताटं त्यांना देत होते. मग अंशू चालू होतं, अंशू येतात, त्याला स्कूलला पण जायची. म्हणजे असं होतं का नको जाऊ, आज सर्व एवढे जण घरात आले, तर जातच नव्हतं. मग त्याच्यानंतर सर्वांनी ताट वगैरे वाढून घेतलं. बघा, सवासणी सर्व जेवायला बसले. त्याच्यानंतर सर्व जेवायला बसले. मग त्याच्यानंतर एका जणांना आहे ना जरा लवकर जायचं होतं, त्यांचा मुलगा शाळेमध्ये, म्हणजे शाळा सुटली होती, एकटा कधीचा बसला होता. तर त्यांना जेवण पहिले ओटी भरून दिली, कारण की मग त्यांना असं वाटलं एकट्यांना कसं अडकवू. त्याच्यानंतर त्यांच्या मुलासाठी मग त्यांची ओटी वगैरे आम्ही भरली. त्याच्यानंतर सर्वांचं जेवण वगैरे होतं, तर जेवण झालं, मग सर्वांची ओटी वगैरे भरून दिली आम्ही, कारण की एवढा पोचतं पोट भरून जेवलं. सर्व सवासणीचं जेवण पण खूप छान झालं. ओटी वगैरे सर्वांच्या भरून दिल्या, आणि एवढं मस्त. त्याच्यानंतर पान वगैरे त्यांना दिलं खायला, त्यांचं तेच बनवत होते. आज तर नाही, ते 35 रुपयाचे ते शिवते. म्हणजे जाऊ ओटी वगैरे एकाकडे भरत होती, आणि त्याच्यामध्ये नंतर हे डायलिसिसवरून घरी आले होते, त्यांना जेवण वगैरे वाढून दिलं. सवासणीचं जेवण एवढं छान झालं, सर्व सवासणी वगैरे झालं. त्याच्यानंतर एवढं जेवण करून झोप लागली ना मला, जे मी थेट 3ला झोपलेली, आता 5:30ला उठली. ते पण अंशूला ट्युशनला पाठवायचं आहे म्हणून उठली. म्हणजे चेहरा एवढी मस्त झोप येत होती. आता मस्त वेगळी फ्रेश होते. आणि त्याच्यात आपल्याला जायचं आहे बाहेर, कारण की आज तुम्हाला माहितीच, आज माझ्या जावेचा बड्डे पण आहे. तर मग कुठं जातो ते डिसाईड करायचं आहे अजून. मस्तपैकी जेवलं वगैरे, मस्त डायरेक्ट झोप आली. आणि बाहेर एवढा पाऊस पडतोय ना, कालपर्यंत पाऊस नव्हता ना, आज आम्ही बाहेर जायचं म्हटलं तर आज सकाळचा रिमझिम पाऊस पडतो. चला मग पहिले फ्रेश होते, मग भेटते तुम्हाला. सवासणीचं जेवण खूप मस्त झालं. आखाडमधल्या सवासणी होत्या, सवासणीचं जेवण पण खूप छान झालं. त्याच्यानंतर मस्त झालं, सर्वपैकी जेवण पण मस्त झालं होतं. सर्व पोट भरून जेवले. त्याच्यानंतर ही आखाड महिन्याच्या सवासणी होत्या, नक्की कमेंट करून सांगा. चला मग पहिले फ्रेश होते. कोणता घेतात चांगला? नहीं वो अच्छा नहीं. शिल्पा शिल्पा काकी डाल दो. काकी डालते. आता आम्ही आलोय केक घ्यायला. रात्रीचे वाजले 10. दे लवकर पाठव. आम्ही चाललोय आता बाहेर. चला केक घेऊ, पटकन निघू.
10 वाजले आता आम्ही चाललोय बाहेर हॉटेलला. पहिले केक राहिले, केक घेत निघतो. चला होतोय आणि केक मस्त आहे. बघू आता काहीतरी नवीन घेतलं आहे टाइमला. त्याच्यानंतर आम्ही केक घेऊन हॉटेलला पोहोचलो. सर्वजण बसलो होतो हॉटेलला, कारण की माझ्या जावेचा बड्डे होता, तुम्हाला माहितीच आहे. तो सेलिब्रेट करण्यासाठी. त्याच्यानंतर ताईंची तब्येत पण बरी नव्हती थोडी, त्या माझ्याशी काहीतरी बोलत होता. आम्ही ते सर्वजण गप्पा मारत होतो. त्याच्यानंतर एवढं एन्जॉय केला आम्ही, खूप मस्त एन्जॉय केला. आणि दादा आहे ना मस्तपैकी गाणे वगैरे पण बोलत होते. त्याच्यानंतर आम्ही स्टार्टर्स वगैरे पण भरपूर खाल्लं. त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे ऑर्डर होत होतं. आणि अंशूची एवढी मस्ती झाली होती. अंशूला आम्ही सांगत होतो त्या टायमाला आम्ही फ्राईड राईस खूप नाही घालणार. आणि काय ना दादा गाणे बोलत होते बघा, पण काय ना गाणे एवढे जोरात चालू होते. माहिती खूप एन्जॉय करत गाणे बोलत होते. त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे आलं. आम्ही जेवण वगैरे गेलं. ताई अंशूला फ्राईड राईस दिलं होतं, कॅब खात. त्याच्यानंतर मग आम्ही खूप एन्जॉय केलं. दादाचं गाणे वगैरे बोलत बोलत जेवण वगैरे झालं आमचं. मस्त एन्जॉय केलं. आणि ते नेहमीच काही फंक्शन असले ना गाणे वगैरे बोलतातच. मग त्याच्यानंतर आम्ही सर्व केक वगैरे कटिंग करायला घेतलं. आमचं खाऊन वगैरे मस्त झालं होतं. मग केक वगैरे कटिंग केला आम्ही. खूप छान बड्डे सेलिब्रेट केला. केक पण एवढा छान होता काय सांगू तुम्हाला. मग दादा गाणे बोलत होते केक कटिंग करताना पण एवढं मजा आली. पण तुम्हाला माहिती आहे एवढं गाणे वगैरे हे केलं तर मग खूप येऊन जातं. पण खूप एन्जॉय केलं. खूप एवढं एन्जॉय केलं. त्याच्यात ताई आणि आई वगैरे कशा हसत होत्या. कारण की आहे ना ताई तर काही नाही, ताईंना असं वाटतं दादांनी एवढं अख्ख्यांना गाणे बोलून जेवढ्या हॉटेलमध्ये लोक होते त्यांच्यासाठी पण शायरी वगैरे बोलत होते. केक वगैरे आम्ही कटिंग करून घेतला मस्तपैकी. बड्डे पण खूप छान सेलिब्रेट झाला. आता वाजले 1, आम्ही आलो घरी आणि आता अंशूला झोपायची तयारी चालू आहे. आईन ते गेले अंबरनाथ, तर ते मला वाटतं 1:30 वाजेपर्यंत पोहोचून जातील. बड्डे खूप मस्त सेलिब्रेट झाला, खूप एन्जॉय केलं. त्याच्यानंतर माझी सुट्टी पण संपली. आता उद्या जायचं आहे कामाला. आणि माहिती आज एवढं काम होतं सवासनी, त्याच्यानंतर बड्डे वगैरे. तर आजचा दिवस कसा हसत खेळत निघून गेला कळालं नाही. तर मग चला तुम्ही व्हिडिओ नक्कीच वॉच केला असेल, फुल एन्जॉय केला असेल. एन्जॉय केलं माहिती तुम्हाला, एवढं एन्जॉय केलं. दादांनी ते एवढे गाणे वगैरे बोलले काय सांगू तुम्हाला, भरपूर तुम्ही बघितलं. अजून एवढे गाणे वगैरे दादा बोलत होते, पण काय ना शूट करू शकलो नाही कारण की गाणे वगैरे खूप चालू होते. पण मस्त एन्जॉय केलं, खूप छान एन्जॉय केलं. बड्डे पण खूप मस्त सेलिब्रेट झालं आहे. आणि आता अंशूला झोपायची तयारीच चालू आहे. तोपर्यंत बाय बाय. नवीन असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू लवकरच.